श्रीराम समर्थ. आपल्याकडे कवी आहेत ते 3 प्रकारचे, संत, पंत आणि तंत. या तंत कवीमध्ये रामजोशी हे अत्यंत लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध होते. हे सर्वश्रुतच आहे. पण अशा ह्या पद्यकार रामजोशी यांच्या जीवनात एक घडलेला प्रसंग आपण ऐकूया की पद्यकार रामजोशी हे अगदी प्रसिद्ध लावणीकार, शाहीर म्हणून नावाजलेले, असामान्य प्रतिभा, अलंकार, प्रचुरता आणि दिलखेचक सवाल जवाब यांनी नटलेली त्यांची कविता सुंदरी होती. या कविता सुंदरीचा मोह एकदा कविवर्य म्हणजे पंत कवींना, मोरोपंतांना पडला आणि जोशीबुवांना, कारण त्या गावामध्ये रामजोशी आले होते आणि त्यांना असं वाटलं की आपलं काव्य हे मोरोपंतांनी ऐकावं, म्हणून निरोप धाडलाय. पण मोरोपंतांनी सांगितलं की मी नटाचं तोंड बघत नाही आणि त्यातून ब्राह्मण नटाचं नाहीच नाही. तेव्हा त्यांनी अशी विनंती केली आहे की तुम्ही ऐका, तुम्हाला माझं तोंड दिसणार नाही. अशा तऱ्हेने मी बसायची योजना करतो. आणि त्याप्रमाणे मोरोपंत त्या कार्यक्रमाला गेले आणि अशी सुंदर लावणी ह्या रामजोशींनी तिथे म्हटली की ती लावणी ऐकून पडद्याआड बसलेले मोरोपंत ऐकता ऐकता ती इतके रंगून गेले की अखेर भान न राहून पडदा सारून ते बाहेर आले आणि जोशीबुवांना कडकडून मिठी मारली. म्हणाले, शाहीर ही सारी प्रतिभा, काव्यशक्ती शृंगारिक लावण्या करण्याऐवजी त्या दयाघन परमेश्वराची स्तुती करण्यासाठी उपयोगात आणाल तर या नरजन्माचं सार्थक होईल. म्हणून संत आणि पंत कवींमध्ये अग्रणी असलेल्या या भक्त कवी मयूरपंतांनी तळमळीचा हा उपदेश केला आणि जोशीबुवांच्या मनावर अत्यंत त्याचा परिणाम झाला. परंतु त्यांनी असं विचारलं की माझ्याकडे तर काहीच नाहीये, मी कीर्तन कसं करू? त्यावेळेला जशी आपण आपली मुलगी देतो त्याप्रमाणे मोरोपंतांनी आपली आर्या रूपी कन्या ह्या रामजोशींना दिली आणि तेव्हापासनं त्यांनी डफ तुंतणं खाली ठेवलं आणि झांज चिपळी हातात धरली आणि नरजन्माचं सार्थक करून घेतलं. आपला सवंगडी ह्याला, नारायणाला आपला सवंगडी करून घेतलं. अशी ह्या रामजोशींची अनेक परमार्थपर अशी पद्यरचना आजही उपलब्ध आहे. आणि इतकं त्यांचं व्यक्तिमत्व होतं की त्यांच्यावरती रामजोशी नावाचा चित्रपट सुद्धा निघालेला आहे. त्याच्यामध्ये